बाई, माझ्या पण पृथ्वीचं एक दिवस लग्न होईल, मला पण सून येईल. मग मी लय मज्जा करीन, मस्त आराम करीन, सगळं काम तिच्याकडून करीन. पण मीच इथं बाहेर राज्यात राहते, मीच कधी गावाला जाईना. आणि ती जर माझ्या पोराला परदेशात घेऊन गेली तर 4-5 वर्ष यायचीच नाही. मग कसं काय काम करून घेऊ तिच्याकडून? मलाच इथं 7-8 वाजता उठायची सवय आहे आणि तिला कसं काय म्हणू की पाठ उठत जा, सगळं काम पटापटा करीत जा. बरं, मलाच असं टी शर्ट आणि गाऊन घासल्याशिवाय जमत नाही आणि तिला कसं काय सांगू की मी नाही का असं दिवसभर साडी घालायचे आणि डोक्यावर पदर घेऊन राहायचे. बरं, मलाच इथं साडी सापडायला आणि घालायला 2 तास लागते, तर तिला कसं काय म्हणू 5 मिनिटात साडी घालून तयार होत जा. बरं, आठवड्यात 2दा तरी मला पाणीपुरी, पिझ्झा, बर्गर खाल्ल्याशिवाय मला करमत नाही. आणि तिला कसं काय सांगू तू खात नको जाऊ म्हणून, तुझ्या शरीराला हे चांगलं नाही. बरं, मीच इथं आठवड्यात 2-3 वेळा स्वयंपाकाचा कटाळा आल्यावर नुसता भात करीते आणि तिला कसं काय सांगू सारखं सारखं भात नको करू म्हणून, वजन वाढतंय. ती मला म्हणन तुम्हीच भात खाऊ खाऊ म्हशीवानी जाड झाल्यात आणि मला काय सांगता. बरं, मीच इथं एवढीशी बारीक टिकली लाविते आणि तिला कसं काय सांगू असं मोठं टप्पुर कुंकू लावीत जा म्हणून. अवघड आहे माझं आता. इथं माझ्याच हातात एका हातात बांगडी घातली तर दुसऱ्या हातातल्या बांगडीचा पत्ता नाही, तर तिला कसं काय सांगू मस्त दोन्ही हातात चांगल्या काचेच्या बांगड्या घालायच्या. बरं, मला इथं 6च्या शिवाय रांगोळी काढता येईना आणि तिला कसं काय सांगू की मी रोज दारात सकाळी सारून घ्यायचे, छान छान ठिपक्याची रांगोळी काढायचे. कसं सांगू आता तिला. बरं, मला इथं 5 मिनिटं मोबाईल चार्जिंग लावला तर असं कसं नुसतं होतंय. मोबाईल आणि टीव्ही शिवाय तर माझा दिवसच जात नाही. आणि तिला कसं म्हणू जास्त बघू नको, डोळे खराब होतील. ती मला म्हणन सासूबाई तुम्हीच कमी बघा, तुम्हाला डबल भिंगाचा चष्मा लागल. इथं माझ्याच करिअरचा काय आता पता नाही आणि तिला कसं काय म्हणू अगं तुला पुढं काय करायचंय. मलाच इथं अशा झिंज्या मोकळ्या सोडून बसायची सवय लागली आणि तिला कसं काय म्हणू मस्त चापून चुकून मी निघाल. माझी सासू मला पाहायला आली तेव्हा मला विचारलं, अगं तुला स्वयंपाक बिपाक येतो का. आता मी तिला काय विचारू पाहायला गेल्यावर, तुला रील काढता येते का. रील काढता येत असेल तर तेवढं मला इंस्टाग्रामला फॉलो आणि युट्यूबला सबस्क्राईब कर बाई. म्हणावं लागन आता. इथं माझं आधीच कुणी काय ऐकना आणि वरून ती आली तर मला नुसतं बोटावरच खेळवी. मीच माझ्या सासूचं इथं एक शब्द ऐकना, माझ्या मनातच करते. ती का माझं ऐकायची. लयच अवघड झालंय ग बाई. माझं तर लयच अवघड झालं रे देवा. आता हसू करू